नमस्कार मित्र हो, आपण आहोत आता निझवा हे जे पुरातन शहर आहे आणि जुनं कॅपिटल आहे निझवा ओमानचं. तर त्या निझवा फोर्टमध्ये आपण एंटर करत आहोत. किती छान प्रकारे जी ही विरासत आहे ही व्यवस्थित प्रिझर्व करून ठेवलेली आहे, त्याचं हे छान उदाहरण आहे. निझवा फोर्ट जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग फोर्ट मानला जातो. तर त्याच्या विविध संरचना आपण पाहू आता. निझवाला येण्यासाठी आपल्याला मस्कटवरनं बाय रोड कारने साधारण 1.5 तास एवढा वेळ लागतो. एंटर केल्यावर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे सूक दिसायला लागतात. हे आपण पाहू शकता. वेस्ट सूक आहे, ईस्ट सूक आहे, रेस्टॉरंट्स आहेत. आणि या सूकमध्ये देखील सगळं ट्रेडिशनल आपल्याला पाहायला मिळतं. हे आपल्याला ट्रेडिशनल ओमानी अर्धनवेअर वगैरे पाहायला मिळतं इथे. पॉट्स आपल्याला, सोव्हेनियर्स, पोस्ट कार्ड्स आणि हे ओमानचा डॅगर ट्रेडिशनल. या स्क्वेअरमध्ये आपल्याला ते ट्रेडिशनल खंजर दिसत आहे. हा फोर्टचा भाग आहे. एंट्रन्सच्या जवळ एक तोफ दिसत आहे. सो हा आहे एंट्रन्स फोर्टचा. फोर्टमध्ये एंटर करण्यासाठी ॲडल्ट्सना 5 ओमानी रियाल एवढी फी आकारली आहे. तर ह्या फोर्टमध्ये ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअर जी आहे ती रूफटॉप आहे. तर तसं हे आहे. आपण आता एंटर करून पाहूया. ही त्यावेळेची फोर्टमधली जी आहे पुरातन काळातली 16व्या शतकातली विहीर आहे आणि त्याचं पाणी असं या चॅनलने येऊन इथे बाहेर येतं. ही देखील त्यावेळची ट्रेडिशनल वेल आहे. इथे आपण या फोर्टचं पूर्ण एक म्हणजे मेकॅनिझम पाहू शकतो. इकडे सगळं दाखवलेलं आहे की कसा एक डबल ट्रॅप मेकॅनिझम आहे किंवा फायर करण्यासाठी कसे लूप होल्स आहेत तिकडे, किंवा मर्डर होल्स कसे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कुठून गरम तेल ओतलं जायचं, कुठून वेगवेगळे पिटफॉल्स आहेत. हा सगळा इथे या मॅपमध्ये दाखवण्यात आलेला आहे. इथे आपण त्यांचं ट्रेडिशनल ज्या गोष्टी आहेत त्या कशा बनवल्या जातात विविंगने, हँड विविंग, त्याची प्रात्यक्षिकं ठेवण्यात आलेली आहेत. आपण फोर्टमध्ये एंटर करत आहोत.
फोर्टचे दरवाजे हे अशा प्रकारचे बनलेले आहेत आणि इथे या दरवाजामधून स्टेप केल्यानंतर डायरेक्टली एक मोठा खड्डा आहे ज्याच्यामध्ये एंटर करणारा माणूस पडू शकतो. सो हेही दाखवलं आहे की इथून वरती पहा, म्हणजे तुम्ही इथे एंटर करत असताना ह्या स्लिटमधनं बऱ्याचशा गोष्टी तुमच्यावर टाकल्या जाऊ शकतात, गरम तेल, इतर पदार्थ वगैरे, राईट. सो हा आहे पहिला डिफेन्स मेकॅनिझम. सो लुक अप अँड ऑल्सो लुक डाऊन. तर आपण पुढे जाऊ. पुन्हा हा इथे एक एंट्रन्स आहे, तर तिथे खड्डा आहे कारण चढताना आपण वरती पाहतो आणि खाली लक्ष नसतं. पुन्हा एक एंट्रन्स, अगेन लुक डाऊन अँड ऑल्सो लुक अप. पुन्हा तसंच आहे, लुक डाऊन, लुक अप. आपण आणखीन वरती जातोय. सो हिअर वी हॅव एंटर्ड ऑन द फर्स्ट फ्लोअर आणि इथे आपल्याला विहीर वगैरे आणि एक मोठा फ्लॅगचा पोल दिसतोय आणि ह्या साईडने वरती चढण्यासाठी जागा आहे, व्ह्यू पॉईंट्स आहेत. ह्या प्रत्येक एन्क्लोजरमध्ये कॅनन्स आहेत ज्याने बाहेरून येणाऱ्या दुश्मनावर तुम्ही तोफांचा मारा करू शकता. असे व्ह्यूज आहेत इथनं. इथे एक प्रेयर रूम देखील देण्यात आलेला आहे. हा आहे ओमानचा झेंडा. या पॉईंटवरनं आपल्याला पूर्ण निझवा शहर हे चारी बाजूनी दिसतं. पण एक वेल आहे, खूपच डीप आहे. समोर सोल्जर्स रूम दिसतोय. सो हा जो आहे तो सर्वात वरचा मजला आहे या फोर्टचा. हे आणखीन काही सिटी व्ह्यूज आहेत निझवा सिटीचे. सगळीकडे खजुराची लागवड दिसते, ग्रीन वाटते सिटी. या इथे असलेल्या ह्या स्लिट्समधनं ज्या डेंजरस गोष्टी, तेल वगैरे, हे सगळं फेकण्यात येतं खाली. सो इथे नेहमी एक माणूस तैनात असतो, एक शिपाई म्हणता येईल. हा आणखीन एक व्ह्यू ज्याच्यामध्ये आपल्याला सिटी आणि जो जुना कॅसल आहे त्याचे रुईन्स वगैरे दिसत आहेत.